हॅलो फ्रेंड्स, हॅनरिटन नोट्स या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण भारतीय राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास करताना बंगालची फाळणी याबद्दल पाहिले. आज आपण स्वदेशी व बहिष्काराची चळवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासणार आहोत. 19 जुलै 1905ला बंगालची फाळणी करण्याचा निर्णय लॉर्ड कर्झन याने घेतला व त्याची अंमलबजावणी 16 ऑक्टोबर 1905 रोजी केली. त्या फाळणीला विरोध म्हणून भारताकडून जी चळवळ सुरू करण्यात आली त्याला स्वदेशी व बहिष्काराची चळवळ असे म्हटले जाते. 7 ऑगस्ट 1905ला कोलकाता येथील टाउन हॉलमध्ये सभा भरली होती. त्या सभेमध्ये स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणाही करण्यात आली. मँचेस्टरचे कापड व लिव्हरपूलचे मीठ यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. सर्वच ब्रिटिश मालांवर बहिष्कार टाकून त्या वस्तू जाळण्यात आल्या. स्वदेशी व बहिष्काराचे चळवळीमध्ये स्वावलंबी बनण्याकडे लक्ष हे केंद्रित करण्यात आले. या चळवळीमध्ये लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्वदेशी व बहिष्काराची चळवळ सुरुवातीला ही बंगाल प्रांतापुरती मर्यादित होती, परंतु नंतर ती व्यापक स्वरूपात संपूर्ण भारतभर पसरली. त्यामध्ये लोकमान्य टिळक यांनी मुंबई पुणे प्रांतात, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगालमध्ये, सय्यद रजा हैदर यांनी दिल्लीमध्ये, चिदंबरम पिल्लाई यांनी मद्रासमध्ये, लाला लजपतराय यांनी पंजाबमध्ये या स्वदेशी चळवळीचे नेतृत्व केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बनारस येथे अधिवेशन भरल्यानंतर स्वदेशी चळवळीचा काँग्रेसकडून स्वीकार करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले हे होते. 1907च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्याची कल्पना मांडली. यामध्ये स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. स्वदेशी व बहिष्काराच्या चळवळीमध्ये विद्यार्थी, स्त्रिया, जमीनदार, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. परंतु 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे ही चळवळ कमजोर झाली. एकंदरीत जी बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या विरोधात जी भारताने चळवळ सुरू केली त्यालाच स्वदेशी चळवळ असे म्हटले जाते. तर या होत्या स्वदेशी चळवळीवरील हँडरिटन नोट्स. अशा सगळ्या राष्ट्रीय चळवळ आणि जनरल स्टडीजमधील सगळ्या विषयांचा स्टडी हँडरिटन नोट्स थ्रू आपण करणार आहोत. पुढील लेक्चरमध्ये जनरल स्टडीजचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण अभ्यास करूया. तुर्तास धन्यवाद. भेटूया पुढील लेक्चरमध्ये.